मराठा कुंभी समाज बंधुओं ने अखिल भारतीय मराठा महासंघ की अगुवाई में गुरुवार को दिग्रस तहसील कार्यालय का दरवाजा खटखटाया। तहसीलदार मयूर राउत के माध्यम से समाज की विभिन्न प्रलंबित मांगों के संदर्भ में राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के नाम ज्ञापन सौंपा गया। इस ज्ञापन को सौंपने के बाद अखिल भारतीय मराठा महासंघ के पदाधिकारियों ने राज्य सरकार से ज्ञापन में दर्ज विभिन्न मांगों की तत्काल पूर्ति करने की मांग उठाई। ज्ञापन सौंपते समय बड़ी संख्या में अखिल भारतीय मराठा महासंघ के पदाधिकारियों सहित संगठन सदस्यों और मराठा कुंभी समाज बंधुओं ने बड़ी संख्या में हिस्सा लिया था। आजच्या परिस्थितीमध्ये मराठा कुणबी मराठा या समाजाचं मिळणारं जात प्रमाणपत्र, तसेच राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा जे परतावा आहे, व्याज परतावा योजना, या अंतर्गत जे मिळणारा अनुदान आहे, या अनुदान मिळण्याकरिता लागणारा विलंब, तसेच जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता लागणारा विलंब, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सुद्धा जो विलंब लागत आहे, याकरिता जो या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण अर्ज करत आहे त्या ठिकाणी जो विलंब होत आहे, तो विलंब का होत आहे याकरिता माननीय सरकार यांच्याकडे एक समिती नेमण्याकरिता आणि त्या मार्फत आम्हाला एक निवेदन देण्याकरिता आज रोजी आम्ही इथं आलो आहे। वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालय एससी-बीसी आरक्षण 2024 हे मान्य केलेलं आहे आणि त्या अंतर्गत सुनावणी करण्याचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालय मुंबई खंडपीठ मुंबई यांना सुद्धा देण्यात आलेले आहे आणि याच गोष्टीचा पाठपुरावा करण्याकरिता तसेच या गोष्टीचा अनुभव घेण्याकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या, पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी हा सुनावणी घेण्याचं ठरवलेलं आहे। आता या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना मराठा समाजाचे विविध जे प्रश्न आहेत, हे प्रश्न मराठा समाज आणि सरकार यांच्या वतीने समन्वय नेमण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबीवर आपल्याला चर्चा करायची आहे, कोणत्या बाबी सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आपल्याला मांडायचे आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये सगळे बाबी मांडत असताना त्यामध्ये आव्हान फक्त जे आहे ते आव्हान फक्त या गोष्टीला केलेलं आहे की ते आरक्षणाला केलेलं आहे, परंतु मागासलेपण किंवा आर्थिक मागासलेपण यांना केलेलं नाही। परंतु सरकार आणि समाज यामधला समन्वय साधण्याकरिता एक समन्वय समिती नेमणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मान्य मंत्री महोदय यांना एक विनंती केलेली आहे की एक समिती नेमण्यात यावी व त्या समितीच्या मार्फत मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधून न्यायालयामध्ये योग्य ती बाजू मांडता यावी आणि मराठा समाजाचं आरक्षणाला जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हानाला आपलं सरकार खरं उतरल। त्यामुळे आज इथे आम्ही निवेदन देण्याकरिता आलो आहे।